प्रतिनिधी मुजाहिद शेख। रावेर संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या वारकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेऊन रावेर ते शेगाव बस सेवा सुरू करण्याबाबतचे निवेदन रावेर येथे महामंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले। आमदार बच्चू कडू आणि अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले असून आमदार बच्चू कडू यांच्या अधिकृत पत्रकावरून लेटरपॅड ही मागणी लावून धरण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी वसीम शेख यांनी भाविकांच्या व्यथा मांडताना सांगितले की थेट बस सेवेअभावी वारकऱ्यांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाने भाविकांच्या अढळ श्रद्धेचा विचार करून रावेर आगारातून तातडीने शेगाव बस सुरू करावी आणि वारकऱ्यांचा प्रवास सुकर करावा अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली। रावेर येथे देण्यात आलेल्या या निवेदनामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। प्रशासनाकडून यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन बस सेवा सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी वसीम शेख। अनेक दिवसांपासून वारकऱ्यांची आणि गजानन महाराजचे जे श्रद्धांजली आहे त्यांची अनिल भाऊ चौधरीकडे मागणी होती की आमच्यासाठी शेगाव बस सुरू करावी आणि आज आम्ही आमचे नेते सन्माननीय आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून महामंडळ अधिकाऱ्याला एक निवेदन देऊन